निकृष्ट कामावरून वॉटर स्टेशन ग्रामस्थांचा संताप. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर लोणंद सातारा महामार्गाचे काम पुन्हा सुरू. लोणंद सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या वॉटर स्टेशन येथे सुरू असलेल्या कामावर ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या निकृष्ट आणि दर्जाहीन कामाच्या विरोधात ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी 11:30 वाजता काम बंद पाडण्यात आले होते. तब्बल 437 कोटी रुपयांची निविदा मंजूर असतानाही कामात निष्काळजीपणा व निकृष्ट दर्जा ठेवण्यात आल्याचा जोरदार आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या पुणे येथील उच्चपदस्थ अभियंता पथकाने शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता वॉटर स्टेशन येथे भेट दिली. त्यांनी आंदोलक, ग्रामस्थ व राजकीय पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. चर्चेदरम्यान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर व सुपरवायझर यांना काम दर्जेदार, नियमबद्ध आणि निविदा अटीनुसार करण्याच्या कडक सूचना दिल्या. पुढील काळात कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. उच्चस्तरीय चर्चेनंतर ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याने एकमुखी निर्णय घेऊन महामार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. म्हणजे गाड्या आमच्या जाणार नाही. तुमच्या अलग लक्षात कुणाचं धान्य न्यायचंय, कुणाला ऊस न्यायचा आहे. जर शेतकऱ्याचा मालच आत बाहेर गेला नाही त्या गटराची काय उपयोग असं आमचं म्हणणं आहे. बाकी काय नाही. ते पण फॉरवर्ड करतील आणि अप्रूव्ह घेतील. काय स्वतः लगेच ठरवू शकत नाही सगळ्यांना. हा, एक्स्ट्रा करायचं म्हणलं करतो झाली, बाकी झाली, सगळं झालं की मटेरियल वाढलं, पेमेंट वाढलं. तब्बल 9 वर्षानंतर मंत्री जयकुमार गोरे यांची मसवड नगरपालिकेत पुनश्च उपस्थिती. नगराध्यक्षा सौ पूजा विरकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात जनतेचे मानले आभार. सिद्धनाथाच्या पवित्र भूमीवरील मसवड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक व विक्रमी विजय मिळवत नगराध्यक्षांसह 21 पैकी बहुसंख्य जागांवर विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पूजा सचिन विरकर यांच्या पदग्रहण सोहळ्याला शुक्रवारी सकाळी 11 वाजता शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्यास मंत्री जयकुमार गोरे विशेष उपस्थित राहिले. तब्बल 9 वर्षानंतर मसवड नगरपालिकेत आगमन झाल्याबद्दल हा क्षण स्वतःसाठी आणि शहरातील जनतेसाठी अभिमानास्पद असल्याची भावना मंत्री गोरे यांनी व्यक्त केली. मसवडच्या जनतेने दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी नव्या नगराध्यक्षा व नगरसेवकांना विजयाचे यश डोक्यात न घेता पुढील 5 वर्ष अविरत लोकसेवा करा, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाची कामे गतीने राबवा असा संदेश दिला. गेल्या 3 वर्षात सुमारे 250 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करून पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, नागरी सुविधा यासह युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देणारी भव्य MIDC उभारणी सुरू असल्याचे ते म्हणाले. मसवडच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकासाची गंगा शहरात आणण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरतो आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, विजय सिन्हा, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, जिल्हा परिषद माजी सभापती शिवाजीराव शिंदे, डॉक्टर प्रमोद गावडे, जिल्हा भाजप सरचिटणीस विकल्प शेठ शहा, भाजपा कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय हांगे, मान तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड, खटाव तालुका अध्यक्ष अनिल माडी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडमध्ये. निधी थांबवणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक अल्टिमेटम. सातारा जिल्ह्यातील विकास कामांची गती ढिम ठेवणाऱ्या कार्यान्वयीन यंत्रणांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज थेट इशारा दिला. मंजूर निधी वेळेत खर्च करा, कामे पूर्ण करा, अन्यथा संबंधित विभाग प्रमुख जबाबदार धरेल आणि कारवाई टळणार नाही असा कडक अल्टिमेटम देत ते पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बैठकीत स्पष्ट दिसले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात शुक्रवारी दुपारी 3 वाजता घेतलेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत
जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा प्रगती अहवाल तपासताना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आर्थिक वर्ष संपायला फक्त 3 महिने उरले. आजवर किमान 60% निधी खर्च व्हायला हवा होता. कामे झोपेत टाकून ठेवणारी यंत्रणा खपवून घेतली जाणार नाही. नगरविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांना विशेष इशारा देत त्यांनी निर्देश दिले की कंत्राटदार टाळाटाळ करत असतील तर त्यांच्या नावाची थेट काळ्या यादीत नोंद करा. ज्यांची प्रगती समाधानकारक नाही अशा विभागांना 15 दिवसांची अंतिम मुदत देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतरही कामे झाली नाही तर जिल्हाधिकारी शिस्तभंगाची कारवाई करा, मागे हटू नका असा आदेश देसाई यांनी दिला. तसेच कामे पूर्णत्वास आली असताना निधी वितरित जाणून बुजून अडथळे निर्माण करणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि कारवाई टाळता येणार नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी पालकमंत्र्यांचा हा कडक इशारा प्रशासनासाठी धडक संदेश ठरला आहे. ऊस बिलांबाबत साखर कारखान्यांची दिरंगाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले जाणीवपूर्वक थकवण्यात येत असून हा प्रकार ऊस नियंत्रण कायदा 1966चे सरळ उल्लंघन असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना शुक्रवारी दुपारी 2 वाजता निवेदन देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील तब्बल 17 साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ऊस गाळप करूनही मागील 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांची देयके अदा केलेली नाहीत. काही कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ऊस नियंत्रण कायद्यानुसार ऊस बिले 14 दिवसात अदा करणे बंधनकारक असतानाही संबंधित कारखाने कायद्याची पायमल्ली करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही मनमानी वाढत असल्याचेही संघटनेने निवेदनात स्पष्ट केले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करावी, परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, तसेच शेतकऱ्यांची सर्व थकीत बिले व्याजासहित तात्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, रास्ता रोको आणि कारखान्यांचे गेट बंद आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेने दिला. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह धनंजय माहुलकर, अर्जुनभाऊ साळुंखे, नितीन यादव, रवींद्र घाडगे, प्रमोद गाडे, बाळासाहेब शिपुकले, महादेव डोंगरे आणि सतीश साळुंखे यांच्या स्वाक्षरीने निवेदन सादर करण्यात आले.